महाराष्ट्र मित्रच्या रसिक मित्रांनो, आम्ही पनवेलचे गझलकार मंडळी आपल्यापुढे काही आमच्या एक गझला घेऊन आलेलो आहोत. आपल्याला आनंद देण्याचा आमचा हेतू आहे. आम्हीही आनंद घेतो आणि आपणही आपल्यालाही आनंद द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमचे मित्र हनीफ कच्छी. ते सतत ह्या एक समाजसेवा करत असतात. सतत त्याचं रेकॉर्डिंग वगैरे सगळं चालूच असं आणि नव्या कलाकारांना ते प्रोत्साहन द्यायचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांनी आयोजिलेल्या ह्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मित्रांचं, रसिक मित्रांचं मी स्वागत करतो. असं मी ए.के. शेख, पनवेल, रिटायर्ड पोस्टमास्टर. मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, गझला लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या आहेत. तसं माझी 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. असं त्यातले गझलांचे 5-6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. असं माझ्या शेजारी बसलेत माझे मित्र दिवाकर वैशंपायन. यांनीसुद्धा हे लहानपणापासूनच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. असं आणि त्यांचं नुकतंच एक कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे, अमृत मंथन नावाचा. असं आणि गझल संग्रह लाळा जिव्हाळा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. असं मी त्यांना विनंती करतो की आपली एखादी गझल आपण पेश करावी. नमस्कार. आमचे आदरणीय गझल गुरु ए.के. शेख सर यांना वंदन करून, कारण आज गझल पेश करायची आहे आणि गझल म्हणलं की ए.के. शेख सर यांच्याशिवाय दुसरं नाव नाही. आमचे गझल गुरु नुसते गुरु नाहीत, ते तळागाळापासून आलेल्या सगळ्या कवींना त्यांनी गझलकार केलेलं आहे. त्यातला मी एक आहे. आता माझी गझल पेश करतो आहे. गझलचं नाव आहे असेल ईश्वराचं मान्य. ही तरई गझल आहे. ही आमच्या गझलच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला जी दिलेली ओळ असते अभ्यासाची, त्याच्यावरही गझल तयार करायला लागते. त्यामुळे असेल ईश्वरास मान्य तेच व्हायचे, असेल ईश्वरास मान्य तेच व्हायचे, उगाच आपलेच ना खरे म्हणायचे. असेल ईश्वरास मान्य तेच व्हायचे, उगाच आपलेच ना खरे म्हणायचे. रमून जायचे कसे तरी कुठेतरी, रमून जायचे कसे तरी कुठेतरी, जनातही मनातही बरे रुजायचे. असेल ईश्वरास मान्य जपायचे घरातल्या घरात राहुनी, दुरून भेट घेऊनी उगा हसायचे. असेल ईश्वरास मान्य असे करू तसे करू कसे करू बरे, असे करू तसे करू कसे करू बरे, सवाल हे मनातले मनी पुसायचे. असेल ईश्वरास मान्य सख्यास द्यायचे सजून प्रेम भरभरून, सख्यास द्यायचे सजून प्रेम भरभरून, तयास प्रेम भावगीत मीच गायचे. असेल ईश्वरास मान्य शिकायचे, शेवटचा शेर आहे, शिकायचे अजून रोज रोज मी नवे, शिकायचे अजून रोज रोज मी नवे, तसेचही कधी कुठे न मी थकायचे, तसेचही कधी कुठे न मी थकायचे. असेल ईश्वरास मान्य तेच व्हायचे, उगाच आपलेच ना खरे म्हणायचे. तेच व्हायचे. एकदम युनिव्हर्सल ट्रूथ दिवाकर सरांनी आपल्या गझलेत मांडलेलं आहे. खूप छान गझल, खूप छान गझल. ह्या गझलेचं वृत्त होतं प्रभाव आणि मात्रा होत्या 21 मात्रातली गझल. अतिशय सुंदर गझल त्यांनी पेश केलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर अविनाश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली एखादी एक गझल पेश करावी. अविनाश पाटील हे पनवेलचे खूप मोठे साहित्यिक आहेत. असं अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. असं कविता, कथा, कादंबरी याकडनं ते मग गझलेकडे वळाले आहेत. असं आणि आता नुकतं त्यांचा एक गझल संग्रहही माहोल नावाचा येऊन गेला होता आणि लोकप्रिय असा संग्रह झालेला आहे तो. दुसरा संग्रह त्यांचा आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक सुंदर गझल रसिकांपुढे पेश करावी. नमस्कार, मी अविनाश पाटील. आमचे गझल गुरु ए.के. शेख सर
यांच्या कृपाआशीर्वादाने चांगली गझल लिहायचा प्रयत्न मी करतो आहे. आणि आता बऱ्याच एक कविता संग्रह आणि गझल संग्रह येऊन गेलेला आहे. एक कल्याण वृत्तातली गझल आपल्यासमोर छोटीशी सादर करतो की संसाराचं एक सत्य सांगणारी अशी गझल की प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, काट्यांची ही मखमल होते तू दिसल्यावर, काट्यांची ही मखमल होते तू दिसल्यावर, की डाव सुखाचा मांडा याचे ठरले होते, की डाव सुखाचा मांडा याचे ठरले होते, सोडा याचा सांग कसा रे तो अर्ध्यावर, सोडा याचा सांग कसा रे तो अर्ध्यावर, प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, जीवन केवळ खेळ घडीचा खेळायाचा, जीवन केवळ खेळ घडीचा खेळायाचा, सजना संगे खेळत आहे मोहरल्यावर, की सजना संगे खेळत आहे मोहरल्यावर, हेवे दावे रुसवे फुगवे संसाराचे, की हेवे दावे रुसवे फुगवे संसाराचे, जिंकायाचे सारे असते ते हरल्यावर, जिंकायाचे सारे असते ते हरल्यावर, प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, सुखदुःखे ही शाश्वत नसती जगणे सांगे, सुखदुःखे ही शाश्वत नसती जगणे सांगे, दुःखालाही समजून घ्यावे ते सरल्यावर, की दुःखालाही समजून घ्यावे ते सरल्यावर. पुढचा शेवटचे शेर आहे की रात्रीनंतर दिवस उगवतो रोज आवी रे, की रात्रीनंतर दिवस उगवतो रोज आवी रे, मेघ बरसती पुन्हा नव्याने ऊन पडल्यावर, मेघ नव्याने पुन्हा बरसती ऊन पडल्यावर, प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, काट्यांची ही मखमल होते तो दिसल्यावर. धन्यवाद. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी गझल अविनाशनं पेश केलेली आपल्यापुढे. वृत्त होतं कल्याण, त्याच्या मात्रा होत्या 28. जसे ना 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 ना, मात्रा 24 होत्या. असे ते म्हणतात प्रेमामध्ये असते गोडी ते फुलल्यावर, आणि काट्यांची ही मखमल होते तो दिसल्यावर. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे, प्रेमाचा एक एवढा मोठा उद्रेक त्यांनी आपल्या गझलेत पेश केलेला आहे. खरं म्हणजे गझलेचा आत्मा म्हणजे प्रेम असेल. सगळ्या गझला प्रेमावरच आधारित असतात तसं. आणि प्रेम ह्या जगाचाही आत्मा आहे, जगाचा बेस आहे प्रेम. त्यामुळे गझलेचा प्रेम बेस असणं काही नवीन नाही आहे असं. आणि अतिशय सुंदर अशी प्रेमाची गझल आपल्यापुढे त्यांनी सादर केली, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर मी आपल्या ॲडव्होकेट माधुरी थळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एखादी गझल सादर करावी. सुपरिचित अशा वकील आहेत असं. पनवेलचं ते वैभव आहे असं म्हणायला हरकत नाही असं. ते कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, कवी आहेत, कवयित्री आहेत, आणि आता गझलसुद्धा त्यांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. नुसती सुरुवात नव्हे तर त्यांचा गझल संग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मी त्यांना विनंती करतो की आपली सुंदर गझल एक पेश करावी. आज जे काही आम्ही गझलच्या प्रांतामध्ये बागडतोय त्याचं सगळं श्रेय आमचे गुरुवर्य माननीय श्री ए.के. शेख यांनाच जातं. ह्या माझ्या गुरुवर्यांना माझी ही गझल मी अर्पण करते. गुरुवर्यांना समर्पित असणारी ही माझी गझल पहा. नवीन जै करायचे शिकायला हवेच ना, नवीन जै करायचे शिकायला हवेच ना, स्वतःच आज सिद्ध करायला हवेच ना, नवीन जै करायचे शिकायला हवेच ना, स्वतःच आज सिद्ध करायला हवेच ना. गुरु विना न जाणकार शरण जायचे तया, गुरु विना न जाणकार शरण जायचे तया, गुरुपदास स्पर्शण्या झुकायला हवेच ना, गुरुपदास स्पर्शण्या झुकायला हवेच ना. असेच आम्ही नेहमी झुकत असतो सर. गुरु तुम्हास तारणार शिकवणार मंत्रही, गुरु तुम्हास तारणार शिकवणार मंत्रही, जपायचे मनात ते जपायला हवेच ना. कसे मिळेल सांग ज्ञान वाचल्या विना तुला, हे मी स्वतःला म्हणते हां. कसे मिळेल सांग ज्ञान वाचण्या विला तुला, जमेल तंत्रबद्धता जमायला हवेच ना. पुढे मगता पहा. कळे तुलाच माधुरी कशी लिहायची गझल, कळे तुलाच माधुरी कशी लिहायची गझल, सहज सुचेल शेर बघ सुचायला हवेच ना,
सहज सुचेल शेर बघ सुचायला हवेच ना नवीनचे करायचे शिकायला हवेच ना स्वतःच आज सिद्ध कर करायला हवेच ना. धन्यवाद. मित्रांनो, आमच्या माधुरी थळकरांनी खूप सुंदर अशी गझल त्यांची पेश केली आपल्यापुढं. ते अतिशय संवेदनशील विनयशील अशा कवयित्री आहेत आणि गझल इतकी सुंदर लिहितात. तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. असं त्यांनी कलिंद नंदिनी वृत्तातली 24 मात्रांची ही गझल आपल्यापुढे पेश केली. या गझलेचं वैशिष्ट्य म्हणजे एक गुरु एक ऱ्हस्व एक ऱ्हस्व एक गुरु असे सगळे शब्दांची पेरणी करत 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 ही गझल लिहायची असते. असं आता ह्या कलिंद नंदिनी वृत्तात एक आपल्याला एक गाणं आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना. अजीब दास्ता है ये कहा शुरू कहा खत्म ये मंजिले है कौन सी ना तुम. इतकं सुरत गाणं आहे. त्या वृत्तात यांनी गझल लिहिली. नवीन जे करायचे शिकायला हवेच ना स्वतःच आज सिद्ध कर करायला हवेच ना. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर गझल तुम्ही लिहिली. अतिशय ही वृत्तही अतिशय सुंदर आहे आणि गझलही तुमचं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तुमचं अभिनंदन. यानंतर येतात आपल्या पुढे आमचे मित्र संदीप बोडके. असं रामप्रहरमध्ये हे काम करतात. ते पत्रकार आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, कवी आहेत आणि तसेच ते गझलकारसुद्धा आहेत. असं तर त्यांचा एक गझल संग्रहही प्रकाशित झालेला आहे नुकताच. असं आणि दुसरा गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मी संदीपला विनंती करतो की त्यांनी आपली गझल पेश करावी. नमस्कार. आमचे गझलगुरू AK शेख ज्यांनी मला कवितेच्या अंगणातून गझलच्या प्रांगणात आणलं आणि गझलकार म्हणून मान्यता दिली आणि लोकांसमोर आणण्याचं खरं श्रेय त्यांना आहे. मला नाही तर मी तसा आत्तापर्यंत माझी कविता किंवा गझल कुठेच सादर करत नव्हतो जास्त. तर लोकांसमोर आणि स्टेजवर आणण्याचं त्यांचं श्रेय आहे खरं मला. दुसरे म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक हनीफ कच्छी यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आजचा मुशायरा छान आयोजित केला आणि आज माझी एक हजल आहे ती बायको म्हणून आहे ती सादर करतो. खरं म्हणजे नवरा बायकोचं नातं हे एकदम वेगळंच असतं एकदम. आणि जरी वरून दोघांमध्ये द्वंद्व दिसलं तरी आंतरिक एक प्रेम असतं त्याच्यात. एक भिन्न विचारांचे दोघेजण एकत्र आलेले असतात आणि त्यामुळं साहजिक आहे अद्वैत. बरोबर. तर तशीच एक त्या गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, सादर करतो. ऐकतो सारेच जर मी प्रेम करते बायको ऐकतो सारेच जर मी प्रेम करते बायको ऐकले नाही कधी तर रुसत असते बायको ऐकले नाही कधी तर रुसत असते बायको भांडणे होता कधी मग मीच माफी मागतो. प्रत्येक नवऱ्याचं आहे रे. भांडणे होता कधी मग मीच माफी मागतो. हो अगदी अगदी. भांडणे होता कधी मग मीच माफी मागतो चूक ती माझीच असते चुकत नसते बायको चूक ती माझीच असते चुकत नसते बायको जिंकलो वादात जर मी भडकते अग्नीपरी जिंकलो वादात जर मी भडकते अग्नीपरी मी हवी की जिंकणे सांगाच म्हणते बायको मी हवी की जिंकणे सांगाच म्हणते बायको हा कसा हो वंश तुमचा दावते मज दोषटी हा कसा हो वंश तुमचा दावते मज दोषटी बोलती वहिनी तिची हे का विसरते बायको बोलते वहिनी तिची हे का विसरते बायको राहिले मी कडक म्हणून दावते तोराच. प्रत्येक ठिकाणी आहे. राहिले मी कडक म्हणून दावते तोराच ती अन्य कोणी राहिली नसतीच म्हणते बायको अन्य कोणी राहिली नसतीच म्हणते बायको एवढे असले तरीही प्रेम असते मजवर एवढे असले तरीही
प्रेम असते मजवरी माझी यासाठी किती उपवास धरते बायको माझी यासाठी किती उपवास धरते बायको ऐकतो सारेच जर मी प्रेम करते बायको ऐकले नाही करीत रुसत असते बायको. धन्यवाद. गझलसारखीच हजल लिहिली जाते, म्हणजे थोडंसं उपहास विनोदी अंगाने जाणारी गझल असते. आमच्या गझला तुम्ही ऐकल्या आणि संदीपची मात्र संदीपनं हजल नावाची एक गझल पेश केली. त्याचं वृत्त होतं देवप्रिया, 26 मात्राचं हे वृत्त असतं आणि अतिशय सुंदर वृत्त आहे ते आणि खूप सुंदर अशी हजल त्यांनी आपल्यापुढे पेश केली. ऐकतो सारेच जर मी प्रेम करते बायको ऐकले नाही कधी तर रुसत असते बायको. आणि पुढे ते म्हणतात की चूक ती माझीच असते चुकत नसते बायको. बायको कधी चुकत नाही. मित्रांनो, माझा मी अनुभव सांगतो तुम्हाला. असं एका कार्यक्रमात गेलो होतो आणि त्याने एकानं सहज विचारलं मला की तुमची तब्येत अशी व्यवस्थित कशी काय, बारीक वगैरे सगळं असेल. तर म्हटलं माझ्या बायकोची कृपा आहे. अरे बाबा, ते कसं काय? म्हणजे आमच्यात असं दोघात ठरलेलं आहे असं की काय करताना, काम करताना, बोलताना ज्याची चूक होईल त्यानं 1 किलोमीटरचा राऊंड मारून यायचं असं. काय बरं, मग नेहमी मीच चुकतो आणि मला मग जावं लागतं, फिरायला लागतं असं एक, किंवा मग परत यावं लागतं असं. पण ठीक आहे, तुमची तब्येत अशी आहे, ठीक आहे, पण तुमच्या बायकोची पण तब्येत तशीच आहे ना, अशी विशेष सडपातळच आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण अविश्वास. म्हणजे काय? याचा अर्थ आहे की आता मी निघालो की बायकोला ते बघायचं असतं की खरंच 1 किलोमीटर का फिरतायत का की कुठे भजी खात बसताय. त्यामुळं तिची तब्येत जास्त माझ्यासारखीच आहे. तर असं बायको नावाची प्रिय व्यक्ती आपल्या घरात असते, प्रत्येकाच्याच घरात असते. असं राग, लोभ, रुसवे फुगे चालत असतात आणि ह्यानं प्रेम वाढत असं. मित्रांनो, मी मराठीचा प्रचार करतो, मराठी गझलचा प्रचार करतो. अनेक गझलकारांना मी मराठी गझल लिहायला शिकवली असं, कारण मला ती अतिशय भावते ही विधा असं. गझल म्हणजे एक वेगळंच लिक्विड आहे असं म्हणायला पाहिजे. वेगळीच मजा असते गझलमध्ये कवितेपेक्षा. कविता काय वाईट आहे असं नाही, कविताही लिहितात लोक, कवितेतही आनंद मिळतो. पण गझल म्हटलं की गझलचा आकृतिबंध असं एक तालास्वरात असतो असं. ती कवितेला ग्रहिणी म्हटलं तर गझलेला आपण लावण्यवती म्हणायला पाहिजे असं. तिला असा तसा शब्द चालत नाही, तिला सगळे प्रासादिक शब्द लागतात, काय शिव्याशाप तिला वर्ज्य असतात आणि मात्राबद्ध शब्द लागतात तिला असं. एक ह्रस्वन, एक दीर्घंत असं मात्राबद्ध शब्द लागतात. कविता शब्द ॲक्सेप्ट करते, मी तरी गरीब गृहिणी असते. पण ही लावण्यवती आहे, तिच्या लावण्याचं तिला गर्व आहे. ती सांगते तुझा शब्द नको, मला हवा तो शब्द होतो ते. त्यामुळे कविता आणि गझलीत हा फरक असतो. त्यामुळं गझल सहज कुठल्याही चालीत म्हणता येते. मगाशी माधुरीची गझल ऐकली आपण, कुठच्याही तालात ती म्हणता येते, कारण त्याचा मात्रांचा जो लगकर्म असतो, सिक्वेन्स असतो, तो ठराविकच असतो आणि त्या सिक्वेन्सप्रमाणे गझल लिहावी लागते आपल्याला. मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय केलाच असेल, आनंद लुटलाच असेल असं. पण तुम्ही विचाराल की ते काही ठीक आहे, कविता आम्ही ऐकतो आम्ही, गझल म्हणजे विशेष काय असतो म्हणे असं. मग ते गझलेचे विशेष मी तुम्हाला माझ्या गझलेमध्ये सांगतो असं. मग अशी ह्यांनी सांगितलं की, पण संदीपने सांगितलं की आमच्या हनीफ कच्छी मी त्यांना अंगणातून प्रांगणात आणलं असून. पण मित्रांनो, आपल्या सगळ्यांना प्रांगणातून तारांगणात नेणारे आमचे हनीफ कच्छी आहे. त्यांच्यामुळं तारांगणातून आपण लोकांच्या घरात जाणार आहोत, घरात प्रवेश करणार आहोत असं, आणि लोकांना आनंद देणार आहोत. त्यांना शतशः आभार, त्यांचे शतशः धन्यवाद त्यांना. आणि ही माझी गझल बघा मित्रांनो, ही पण देवप्रियाच वृत्तात आहे असं. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. अमृताची गझल कशी असते? अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी. अमृताची अक्षयाची.
ताजसम पृथ्वीवरिया आठवे आश्चर्यती. ताजसम पृथ्वीवरिया आठवे आश्चर्यती. गजल म्हणजे तर अलौकिक वेदनांची पालखी. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी. हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी. गजल मीरेच्या मनातील यातनांची पालखी. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. वेद रामायण महाभारत तथा कुरआनही. वेद रामायण महाभारत तथा कुरआनही. गजल शांतीची सुखाची चेतनांची पालखी. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू. श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू. गजल एके उत्सवांची अनसनांची पालखी. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. गजल म्हणजे गजवोल्या भावनांची पालखी. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. तर महाराष्ट्र